अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। इस्लामपूर येथील उरण भागात एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचे प्रकार केल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबियांचे लोकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत हे सर्व साहित्य बाजूला करून लोकांच्यात तयार झालेली घबराहट दूर केली। याबाबत अधिक माहिती अशी की उरण भागात एका महिलेच्या दारात अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या दरम्यान दारातच जादूटोणा करणीचे साहित्य आढळले। त्यांच्या बकऱ्याचे मुंडके 4 पाय रंगीत दोरीने दरवाजाच्या बाहेर लटकवलेले होते। त्यावर लिंबू सुया पिना टोचलेल्या होत्या। दारातच 3 नारळ काळ्या भावल्या दोऱ्याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या। 21 लिंबू अर्धवट कापलेले त्यावरही पिना टोचलेले समोरून ठेवलेले होते। त्याचबरोबर मिरच्या, काट्यांची पांजर, मोडलेली फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे तसेच हळदी कुंकू गुलाल टाकलेला होता। परिसरात सर्वसामान्य लोकांच्यात यामुळे भीतीचे वातावरण पसरलेले होते। हे सर्व पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती। अशी घटना इस्लामपुरात घडल्याचे समजतात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हरगडे यांच्याशीही संपर्क केला। काही वेळातच घटनास्थळी पोलीस आले। संजय बनसोडे यांनी कुटुंबियांना आणि जमलेल्या लोकांना समजावून सांगितले, त्यांचे प्रबोधन केले। अशा गोष्टी करून कुणाचे चांगले किंवा वाईट होत नाही। आपण आधुनिक वैज्ञानिक युगातील आहोत, त्यामुळे अशा अघोरी अनिश्चित गोष्टींना न घाबरता सामोरे गेले पाहिजे। करणी, जादूटोणा करणारे तसेच अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करणाऱ्यांवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जातील। सर्व साहित्य संजय बनसोडे यांनी गोळा करून पोत्यात भरून पोलिसांच्या स्वाधीन केले। सदर घटनेची तक्रार घरातील महिलेने पोलिसांकडे केली आहे। संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती। आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी उरण भाग आहे। या उरण भागामध्ये एका महिलेच्या दारात बोकडाचं मुंडकं, त्याबरोबर त्याचे पाय आणि त्याला लावलेले लिंबू, मिरच्या वगैरे लावलेले होते। त्याचबरोबर दरवाजाच्या समोर 20-22 लिंबू कापलेले, त्या पिना टाकलेल्या, त्याबरोबर नारळाला काळी बाहुली बांधलेली आणि असं सगळं करणीचं साहित्य तिथं अचानक आल्यामुळं त्या घरामध्ये घबराट तयार झाली। परिसरामध्ये अफवा पसरल्या की करणी केली म्हणून, आणि त्यामुळे तिथं समजताच आम्ही तिथं गेलो आणि तिथल्या कुटुंबियाचं समजून सांगितलं, त्या कुटुंबियाचं प्रबोधन केलं। अशा कुठल्याही गोष्टीनं माणसाचं चांगलं किंवा वाईट होत नाही असं समजावून सांगितलं, आणि आपण ही झालेला प्रकार आपण पोलिसांच्याकडे तक्रार करू आणि आता हे साहित्य आपण गोळा करू। त्या दरम्यान पोलिसांचे संपर्क करून पोलिसांनाही बोलून घेतलं आणि पोलिसांच्या साक्षीनं ही करणीचा जो प्रकार दिसला तो लोकांचं प्रबोधन करून तिथं बाजूला केला आणि पोलिसाच्या ताब्यात दिलं। खरं तर आज ही आधुनिक काळामध्ये अशा स्वरूपाच्या जादूटोणा किंवा करणी करण्याचं काम काही लोक करतात। महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आता मंजूर झालेला आहे आणि अनेक लोकांच्या गुन्हे पण दाखल होत आहेत। तर असं कोण करत असेल तर त्याच्या महाराष्ट्र जादूटोणा कायदा अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात, किंवा अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार कोण करत असेल त्याच्याही या गुन्ह्यामध्ये आपल्या कायद्यामध्ये अडकू शकतो। मी सर्व लोकांना अपील करतो की अशा कुठल्याही गोष्टीवर आपण भय बाळगू नका, निर्भयपणे अशा गोष्टीला सामोरे जा, आणि असा कुठं प्रकार घडत असेल आपल्या भागात तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संपर्क करावं। परंतु असल्या कुठल्याही जादूटोणा करणीमुळे माणसाचं चांगलं आणि वाईट पण होत नाही। त्यामुळे इस्लामपुरातला झालेला प्रकार आम्ही तो दूर केलेला आहे।